नमस्कार, मी स्वप्ना वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर बघा, थाळी बघून तुम्हाला समजलंच असेल, आज आहे मटनची रेसिपी। मटन सुक्का आणि मटन रस्सा असं दोन्ही दाखवणार आहे तुम्हाला। तर त्यासाठी ना साधारण 300 ग्रॅम हे मटन आणलेलं आहे। बारीक बारीक ॲक्च्युली पीस करून आणलेले आहेत त्यांनी। तर स्वच्छ मी धुवून घेतले आणि त्याला हळद टाकली आहे साधारण अर्धा चमचा आणि 3 चमचे धण्याचा मसाला टाकलेला, म्हणजे धना आणि गरम मसाल्याचा त्याच्यामध्ये मिक्स आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे। व्यवस्थित असं त्याला चोळून ठेवायचं मॅरिनेशन करून आपल्याला बाकीची तोपर्यंत मसाल्याची वगैरे तयारी करून घ्यायची। बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं लावून घेतलं आहे। आता काय करायचं, मटण आहे ते पटकन शिजलं जात नाही, तरी हे कोवळं आहे त्याच्यामुळे इतकं जास्त वेळ लागणार नाही आहे। तर मी एका छोट्याशा कुकरमध्ये टाकणार आहे। ते अगदी 1 ते 1.5 पळी तेल टाकले आणि त्याला व्यवस्थित असं सगळीकडे लागून घ्यायचं तेल, म्हणजे मटण चिटकलं जात नाही। तर 1-1.5 पळी तेल टाकून त्याच्यामध्ये तेजपत्ता, 2 मिऱ्या, 2 लवंगा आणि दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे। कांदा टाकायचा आहे थोडा परतायला, साधारण 1 कांदा टाकायचा आहे। कांदा व्यवस्थित लाल झाला की त्याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेशन केलेलं मटण टाकून द्यायचं आहे। व्यवस्थित असं त्याला हलवून घ्यायचं जरा तेल सुटेपर्यंत आणि झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवून द्यायचे, साधारण एखादा ग्लास। आपल्याला मटण शिजायपुरतंच पाणी टाकायचं आहे, खूप जास्त पाणी याच्यामध्ये टाकायचं नाही आहे, कारण कुकरच्या शिट्ट्या झाल्या की मग ते जे सूप असतं ते बाहेर निघलं जातं खूप जास्त पाणी टाकलं तर। झाकणावर साधारण अर्धा-पाऊण ग्लास पाणी टाकून घ्यायचं। झाकण एकदा काढून बघायचे, पाहू शकता चांगली अशी वाफ आली, वाफळलं आहे मटण व्यवस्थित। आता ते पाणी टाकायचं आणि साधारण 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्यात। प्रत्येकाच्या कुकरच्या अंदाजानुसार ह्या शिट्ट्या घ्यायच्यात। मी मीडियम गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। तर कुकर होईपर्यंत ना आपल्याला वाटणाची तयारी करून घ्यायची आहे। तर रश्श्यासाठीचं मी वाटण दाखवते पहिलं तुम्हाला। कांदा घेतला, 1 मोठा कांदा चिरून ओबडधोबड साधारण। खोबरं घेतलं आहे, अगदी पाववाटी खोबरं असेल, आणि 1 लसणाची कांडी, कोथिंबीर, अद्रक घेतलं आहे, जिरं घेतलं आहे आणि हळद आणि थोडीशी धना पावडर घेतली। तर कढईमध्ये तेल टाकून कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आपल्याला। सुरुवातीला खोबरं टाकून घेते। खोबरं लालसर झालं की कांदा परतून घ्यायचा आहे। बघा, खोबरं आणि कांदा व्यवस्थित असा भाजून झाला आहे, काढून घ्यायचं आहे ते आणि याचं वाटण करून ठेवून द्यायचं, कारण हा आपल्याला रश्श्यासाठी मसाला वापरायचा आहे। आता कुकरमध्ये जे आपण पाणी टाकले ना मटण शिजायला, त्या स्टॉकपासून आपण रस्सा बनवायचा आहे। हा मसाला बाजूला ठेवायचा आणि आता हे ना सुक्यासाठी दाखवते। सुक्यासाठी 2 कांदे मी चिरून घेतले, ते आपल्याला तेलात परतायचे आणि अगदी खोबऱ्याचा तुकडा बघा दाखवला आहे तेवढंच घेतलं आहे। कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट करायची, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट करायची आणि कांदा जो आहे तो फोडणीत वापरायचा आहे आपल्याला। खोबरं जे आहे ना ते मी गॅसवर डायरेक्ट भाजून घेतलेलं आहे। खोबरं जे आहे ते त्याच्यात चिरून घेतलं आणि एक पेस्ट करून घ्यायची। बघा, ह्या कलरवर त्याची पेस्ट झालेली आहे। 1 टोमॅटो चिरून घेतला आहे। तर आता आपण कुकर थंड झालं आहे, बघूया कशा पद्धतीने मटण शिजलं आहे। पाहू शकता कलर कसा आला आहे त्याला। गरम होतं तर मग मी एका भांड्यामध्ये घेऊन दाखवते। थोडंसं पाणी टाकायचं आणि चेक करायचं मटण कशा पद्धतीने शिजलं आहे। व्यवस्थित असं मटण शिजलं गेलं आहे। तर आता आपण ज्याच्यामध्ये मसाला भाजला आहे ना त्याच्याचमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे। कांदा परतण्यासाठी आपल्याला तेल व्यवस्थित लागणार, साधारण 3 पळ्या तेल टाकलं आहे मी आणि हे 2 कांदे टाकून घ्यायचे।
बघा हॉटेलला पण अशा पद्धतीचं इतकं सुक्कं मटण मिळणार नाही, असं आपलं सुक्कं मटण बनवून झालं। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि रेसिपी ट्राय केल्यावर मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। कांदा टोमॅटो टाकल्यावर मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असा कांदा आणि टोमॅटो मऊ असा परतला जाईल। तो झाकण ठेवून चांगलं मऊ असं परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो। आता आपण जे खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीरीचं वाटण केलं होतं ना, ते टाकायचं आहे। त्याला पण अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। बघा सगळीकडून ते तेल सुटले सगळ्या वाटणाला पण। ही कश्मीरी मिरची पावडर टाकली मी कलरसाठी थोडीशी, आणि कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकला आहे, जो मी घरगुती बनवला आहे तो, आणि लाल तिखट टाकलेलं आहे, घरगुती लाल तिखट तिखटासाठी। बाकी याला मसाले दुसरा वापरलेलं नाही आहे कोणतेच। आता इथे ना तुम्ही तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही मटण मसाला वापरू शकता किंवा बाहेरचे कोणतेही मसाले वापरू शकता, कारण घरचा जर गरम मसाला स्ट्रॉंग नसेल तर तुम्हाला बाहेरचे मसाले त्यामध्ये टाकावे लागतील। कांदा लसणाच्या मसाल्याने कलर पाहू शकता त्याला कसा आला आहे, आणि मसाला पण बघा पूर्ण अगदी तेल सुटलं आहे, आणि खूप जास्त वेळ नाही, अगदी 10 मिनटात तयार झाले। आता हे कांदा परतल्यानंतर अगदी 10 मिनटात आपल्याला गॅस बंद करायचा आहे। व्यवस्थित असं सगळं चिकनला तेल सुटलं आहे, मसाला लागला मटणला, आणि मटण सुक्कं तयार झालं आहे। आता दुसऱ्या पातेल्यामध्ये ना आपण तेल टाकून घ्यायचे परत 2 ते 3 पळ्या, आणि जो मी गरम मसाला बनवलेला आहे तो गरम मसाला टाकलेला आहे साधारण 2 चमचे, आणि मिरची पावडर टाकायची तिखटानुसार अर्धा ते पाऊण चमचा। थोडं जे पाणी चिकनचं आहे ना मटणचं ते पाणी टाकून घ्यायचं आहे, आणि आपण रश्श्यासाठी जे वाटण केलेलं आहे कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीरीचं ते वाटण टाकायचं आहे। आता बघा इथे काय करायचं, कुकरमधलं उरलेलं सगळं पाणी आणि 2-3 जे पीस होते त्याच्यामध्ये ठेवलेले ते सगळे टाकून घेतलेत मी। सुक्या मटणामध्ये मी जास्त पीस टाकले, याच्यामध्ये अगदी 1-2 पीस ठेवलेले आहेत नावाला फक्त। आपल्याला जितकं गरजेनुसार अजून पाणी लागेल ते गरम करून टाकायचं आहे। मटणचा जो पण स्टॉक निघाला होता तो सगळा, आणि त्यातले 2-3 पीस टाकून मी अजून थोडंसं पाणी ॲड केलं आहे। बघा व्यवस्थित अशी उकळी यायला लागली, आणि मसाला वगैरे सगळा परतलेला आहे, त्याच्यामुळे 10 मिनिट फक्त उकळी येऊन द्यायची व्यवस्थित, आणि कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा आहे। तर पाहू शकता रश्श्याला तुम्ही तरी कशी आली आहे, आणि एक संत असा रस्सा कसा झालेला आहे तो, आणि अगदी कमी वाटणात तयार झालेलं आहे हे सगळं। तर आता ज्याचे अगदी घरचे मसाले नाही आहे, विकतचंच लाल तिखट पण आहे, ते बाहेरचे मसाल्यांचा वापर करू शकता। मटण मसाला झालं, संडे मसाला झालं, याचा वापर करू शकता। तर बघा आता हॉटेल स्टाईल मी मटण थाळी तयार केलेली आहे। लिंबू टोमॅटो कांदा जे सलाड आपल्याकडे ते वाढून घ्यायचं, मटणाचा रस्सा वाढून घेतला आहे, वरून त्याच्यावर थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची। मटण सुक्कं पाहू शकता काय कलर आला त्याला। बाजरीच्या भाकरीसोबत थाळी तयार करायची। तर अशा पद्धतीने मटण सुक्कं आणि मटण रस्सा तयार झाला आहे। तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।